अर्पिता मॅडम, काय आहे? काय? याचा काय अर्थ आहे? समीर प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी सगळं सांगते तुम्हाला. माझ्यामुळे हे घर जात आहे असं आईना वाटत होतं, ते तर माहिती आहे ना तुम्हाला. मग मी जर घटस्फोट देऊन हे घर सोडून निघून गेले तर हे घर त्यांना परत मिळेल असं त्यांना वाटत होतं. तुला मनापासून वाटतं ना की हे घर वाचावं? मग एक कर, तू समीरला कायमचं सोडून निघून जा. म्हणजे तुम्ही खरंच मला सोडून जाणार होता? नाही नाही नाही, मी तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही नाही करू शकत. पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हो. इच्छा नसतानाही नाईलाजाने मला. अर्पिता मॅडम, इथून पुढे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी मला सोडून जायचा विचार मनातही आणू नका. मला नाही सहन होणार ते. अहो, 2 दिवस तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता. माझी अवस्था काय झाली तुम्ही बघितलं. हे बघा, आपल्या नात्यामधली इमोशन्स काय आहेत मला नाही माहिती, पण एक गोष्ट नक्की आहे, आपण दोघंही एकमेकांशिवाय नाही राहू शकत आता. तर प्लीज मला कधीही सोडून जाऊ नका. प्रॉमिस द्या. प्रॉमिस. सलील यार, तू मला दरवेळेस असं अर्जंटली बोलवतोस. दूर मला टेन्शन येतं की आता काय नवीन. थांबव गाडी. सॉरी माझा थोडा प्रॉब्लेम आहे यार. एक्स्ट्रीम हॅपीनेस किंवा एक्स्ट्रीम सॅडनेस असं सिच्युएशन्स मध्ये आय डोंट नो हाऊ टू रिॲक्ट. ते हँडल नाही करता येत मला. म्हणजे काल आमचं घर जात होतं तेव्हा तू मला धीर दिलास. यू टोल्ड मी की सगळं नीट होईल आणि आमचं घर परत मिळालं नाही की. आणि त्याच ओव्हर एक्साइटमेंट मध्ये मी काय सांगतोयस? यु नो मी दाखवत नसलो तरी थोडं लो फील करत होतो काल. लुक एट मी नाउ. मिरेकल आहे यार. म्हणजे तुझी दी ना तिने सगळं खरं तर मॅनेज केलंय ऍक्च्युली. माझी दी आहेच ग्रेट. फक्त तुझी दी नाही, तू पण ग्रेट आहेस निकी. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. या सगळ्या टफ सिच्युएशन मध्ये तू कायम सोबत आहेस माझ्या. तू नेहमी मला सपोर्ट केलायस.
आय एम ग्रेटफुल. आणि या सगळ्या सेन्सिटिव्ह गोष्टी तुझ्याशिवाय कोणासोबत शेअर करू शकेन मला वाटतच नाही. थँक्यू फॉर दॅट. समीर आणि अर्पिताच्या घरातला शिखंडी शोधायचा आणि त्याच्या आडून वार करायचा. तुझा शिखंडी तू शोधायचास राजश्री. विराज, मला माझा शिखंडी सापडला. सलीम देशमाने. देवळात गेलो होतो. आमचं घर वाचलं. घ्या प्रसाद घ्या. मनाला इतकं बरं वाटलं ना देवळात जाऊन. हे घ्या तुम्ही पण घ्या. श्रेव जा पिंट्याकडे जाऊन खेळ. घरातलं सगळं सामान लावून झालं की आम्ही तुला बोलवतो. जा 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 खेळा. सगळं सामान लावून झालं असेल का ग? काय नाही, बाहेरचं तर लावून झालंय. चल बघूया. तोंडावर पडले असते ना. काय करत होता इकडे? कसं लागलंय घर? आवडलं की नाही? हं? काही म्हणून काही ठेवलेलं नाही तुम्हाला आवरायला. सगळं अगदी व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. काय काय म्हणायचंय का तुला? हा म्हणजे आम्ही काम सोडून कुठे पळून गेलो होतो दोघी? हे घे प्रसाद. हा मोठा बोलतोय. देवळात गेलो होतो. देवाने वाचवलं ना आपलं घर. मग त्याचे आभार नको मानायला? हो. आपल्या घरातलं देवघर लावताना देवाने सांगितलं मला. तुम्ही गेला होतात दर्शनाला. सांगितलं ना.